मंडळी, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंडेंची गरज आहे। कारण गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्रभर जो कारवाईचा धडाका लावलाय, त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले। लहान मुलांच्या दुधात विष घालून स्वतःची घरं भरणारे नराधम आज भेसळयुक्त दुधाचे टँकर रस्त्यावर सोडून पळू लागले। ज्यांनी अनेक वर्ष केमिकल युक्त दूध विकून कोट्यवधींची माया जमा केली, समांतर व्यवस्था उभी करून शेतकऱ्यांच्या कष्टावरती अक्षरशः नांगर फिरवण्याचं काम केलं, त्या माफियांना आता पळता भुई थोडी झाली। आज शेतकऱ्यांच्या घामाला त्यामुळे 4 पैसे मिळण्याची, सामान्य नागरिकांना चांगलं दूध मिळण्याची आशा निर्माण झाली। जे दुधाच्या बाबतीत ते गुटख्याच्या बाबतीत महाराष्ट्रात फक्त कागदावर गुटखा बंदी होती। या राज्यात अशी एक टपरी दाखवा जिथं छुपा गुटखा मिळत नसा। हप्तेखोरी आणि भ्रष्टाचाराच्या बळावर एक अवाढव्य काळी यंत्रणा राजरोसपणे चालू होती। पण मुंडेंनी हप्त्यांवर नाही, थेट त्या माफियांच्या अड्ड्यांवरती निशाणा साधला, हातोडा चालवला। आज बेकायदेशीरपणे गुटख्याच्या टपऱ्यांना टाळं लागताना दिसतंय।